श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांनी जर स्वामींचे हे संदेश ऐकले तर तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चित आहे. स्वामी भक्त हो, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला, अर्थातच आपल्या पत्नीला व पतीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात, तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे, कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनीत फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. अश्वस्थावर अवलंबून राहू नकोस. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कुणी तुमचं काही वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे. दुसऱ्याचं ऐका, पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरुवचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ असते तिथे फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराज असतात. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरतात कोण राहील निराधार.
ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. बंद केले नयन माझे चित्त रूप बघुनी तुझे, स्वामी तिनी जगाचा तू माये बाप आहे या ज्ञानाचा. जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्त रूप बघुनी तुझे, स्वामी तिनी जगाचा तू माये बाप आहे. एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. तुम्हाला स्वतःला कळत नाहीये इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. सूर्य काही बोलत नाही, तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटतं. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. उपवासाने मी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधीतरी उपवास मीपणाचाही करावा. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावून येतील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहेस तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. स्वामी म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा, म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या. मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच जल आहे. गगन ही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाहीच माहीत नसते. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी स्वतःच आपल्या भक्तांना आधार देतात आणि स्वामींचे हे वचन भक्तांना आजही जगण्यासाठी बळ देते. अशक्य असले तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात. स्वामी भक्ताचा असा ठाम विश्वास आहे. स्वामींचे विचार तुमचे जीवन बदलून टाकतात. मनात सतत वाईट नकारात्मक विचार येत असतात, ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता. तर स्वामी समर्थांचे मी तुम्हाला जे विचार सांगतेय ते जर तुम्ही वाचले, ऐकले तर तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल. मनाला स्थिर करायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सर्वप्रथम शरीराला स्थिर ठेवा. जितका वेळ शरीराला स्थिर ठेवशील तितकीच विचारांची ग्रंथी तुटत जातील.
जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नकोस. जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही, मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूची प्राप्ती होते, त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावाच लागतो. जे माझे खरे भक्त आहेत त्यांनी कधीच माझ्यावर शंका घेतली नाही, आणि ज्यांनी शंका घेतली ते कधीच माझ्या ठायी खरे नव्हते. नेहमी शिकण्याची वृत्ती ठेव. शिकवण्याची वृत्ती असली की मतभेद सुरू होतात. अपयश म्हणजे काय आहे रे नेमके? तू ठरवलेल्या वेळेत झाले नाही म्हणजे अपयश का? मग जर हेच अपयश आहे तर तुझ्या वेळेच्या बाहेर तुला काही मिळाले तर मग ते काय आहे? विचार न करता कुठल्याही गोष्टीला होकार देऊ नकोस. विचार कर. तुला पटत नसेल तर नकारही देऊ नकोस. काही बिघडत नाही. ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ मेहनतच कामाची नाही, तर त्या मेहनतीला किती धार आहे, किती गती आहे यावर ध्येय सिद्धीची अवधी ठरते. जीवनात एकच ध्येय विचारपूर्वक निश्चित केलं असेल तर बाळा, सारखे बदलू नकोस. इथे थोडं आळशी होऊन जा. तुझ्याकडून दोष, अपराध, चूक झाली असेल तर ती फक्त स्वीकारून चालणार नाही, तर ती सुधार. लक्षात ठेव, ज्याने आपली चूक स्वीकारली तो कधीही दुःखी राहिला नाही. भूतकाळात घेतलेल्या निर्णयांचा जर का आता पश्चाताप होत असेल तर नको करून घेऊ बाळ. त्या काळात तेच गरजेचे होते जे तुला योग्य वाटले. तुझ्या कामात दडपण येत असेल आणि तुला हे जाणवले असेल तर शांत राहा. तुझ्या श्वासांवर लक्ष दे. अशाने तू तुझ्या मूळ शुद्ध रूपात येशील. तुझ्या अंतर्मनात कधी असा विचार आला का, आपण कोण आहोत, कशासाठी आहोत, आपले ध्येय काय आहे? तुला न पटणाऱ्या गोष्टींचा तुझ्याशी काही संबंध असेल तर त्याला ठामपणे विरोध कर, पण विरोध करण्यामागचे कारण तुला ठाऊक असू दे. जेव्हा तुझ्या दृष्टीने तुझ्यावर कठीण वेळ येईल त्यावेळेस एकच वाक्य म्हण, ही वेळ ही टळून जाईल. मनाला स्थिर करायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सर्वप्रथम शरीराला स्थिर ठेव. स्वतःच्या चुकांपासून शिकता इतरांच्या चुकापासूनही शिकणे हे उत्तम दर्जाचे शहाणपण आहे. जसे पुस्तकाच्या आवरणातून त्याची गुणवत्ता ठरवता येत नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीची गुणवत्ता त्याच्या शारीरिक रूपावरून कशी ठरवता येईल बरं? बाळ, हा संसार, ही सृष्टी दुःखदायी नाही. ह्यात माणसांच्या विचारांवर ते ठरते. जसे घराला घर पण तिथल्या राहणाऱ्या माणसांवर ठरते. जसा एखादा सोनार आपल्या परिश्रमाने अलंकार बनवतो, ती त्याची कसब आहे, त्याप्रमाणे तू तुझ्या दुःखाला सुखात परिवर्तित कर. ती तुझी कसब असेल आणि हे तुला शक्य आहे. माझे भक्त मलाच खातात, मलाच पितात, मलाच जगतात. नाही समजलास? माझ्या नामाशिवाय, माझ्या आठवणीशिवाय राहू शकत नाहीत. कोळशाच्या खाणीत गेल्यावर त्याचा रंग लागतो, तसेच कर्म केले की कर्मफळाचा रंग लागतो. जिथे सात्विक आचार विचार आहेत तिथले भोजनही सात्विक आणि पवित्र असते, कारण बनवणाऱ्यांचे भाव त्यात उतरत असतात. जे शब्द कानावर पडल्यावर तुला स्वतःला आवडत नाहीत ते शब्द कधीही इतरांसाठी वापरू नकोस. योग्य असण्याचा अर्थ असा नाही होत की तुझे शब्द तू इतरांकडून वधून घेशील. तू तुझ्या दृष्टीने योग्य असणे महत्त्वाचे आहे. माणूस नेहमी मी आणि माझे यामध्येच अडकलेला असतो, पण मृत्यूनंतर यातले काही एक बरोबर येत नाही. मग जे बरोबर येतच नाही त्यात का अडकून राहायचं? माणसात क्रोध जरूर असावा. ही आग नसेल तर पुढे जाण्यासाठी जिद्दीने तो सज्ज कसा होईल? पण ही आग किती असावी यालाही काही मर्यादा आहेत. क्रोधाचा भडका उठून आपणच त्यात सापडले जाऊ इतका नसावा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, हे स्वामी समर्थ महाराजांचे जर प्रेरणादायी विचार तुम्ही रोज ऐकले आणि हे विचार जो कोणी ऐकतो त्याच्या आयुष्यातले दुःख, संकट आणि जो सतत मनात वाईट विचार करत असतो त्याच्यापासून त्याची नेहमी सुटका होते आणि त्याचं आयुष्य, त्याचे विचार सुधारल्याशिवाय राहत नाहीत. त्याच्यामुळे हा संदेश तुम्ही आवर्जून ऐका आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.